राजामाता उद्यानाची आपण पाहणी सगळी काम पूर्ण झालेलं आहे, उद्घाटन देखील आपल्या हस्ते झालेलं आहे. आज पाहणी करण्याचा उद्देश काय? खरं म्हणजे त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी उद्घाटनाच्या अगोदर शहरामधल्या बऱ्याच लोकांचा मला व आमच्या सर्व नगरसेवकांना बरेचसे त्या ठिकाणी लोकांचा रेटा होता की जवळजवळ गेली 1 वर्ष झालं हे उद्यान बंद आहे. काही करून हे उद्यान उन्हाळ्याच्या काळामध्ये आज टेम्परेचर जवळजवळ 40च्या वर गेलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे उद्यान खुलं व्हायला पाहिजे हा उद्देश प्रामुख्याने होता. आणि ज्यावेळेला याची आम्ही बाहेरून माहिती घेतली, अधिकाऱ्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर बरीचशी कामं पूर्ण आहेत, काही छोटी मोठीसुद्धा अपूर्ण आहेत. आणि ही कामं ही चालूमध्ये सुद्धा या ठिकाणी हे जसं जसं इन्स्ट्रुमेंट असतील किंवा इथल्या सगळ्या गोष्टी वापरात येतील तशा इथल्या अडचणी कळतील आणि त्या चालूमध्ये सुद्धा आपल्याला पूर्ण करता येतील. जवळजवळ 1 वर्ष झालं हे उद्यान बंद होतं. काम मी जवळजवळ 1 वर्षाखाली बरंचसं काम या उद्यानातलं पूर्ण केलं होतं. परंतु बऱ्याच वर्षाचा 1 वर्षाचा काळ जाऊन हे बंद असल्यामुळं इथलं सामानाची थोडीशी नादुरुस्ती असेल किंवा बाकीच्या गोष्टीची पाहणी झाली नव्हती. परंतु या उद्यानाचा या ठिकाणी ओपनिंग करण्यामागचा एकमेव हेतू उन्हाळ्याचे दिवस आहेत, लोकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आजसुद्धा बघितलं तर संध्याकाळी इथं खूप मोठी गर्दी लोकांची जमली जाते आणि सर्व लहान मुलं असतील, वयोवृद्ध आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, हे सगळे या उद्यानाचा लाभ या ठिकाणी घेतात. आणि आज या ठिकाणी त्यानंतर ते उद्घाटन झालं आणि उद्घाटनाच्या नंतर त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की बरेचसे आमचे सहकारी होते, आमचे किरण गाडगे असतील, आमचे प्रसाद असतील, सर्व संभाजी ब्रिगेडचे आमचे सगळे सहकारी आहेत. तर सगळ्यांनी या ठिकाणी त्या दिवशी आम्हाला सांगितलं की बरीचशी कामं अपूर्ण आहेत. आणि त्या दिवशीच मी त्यांना सांगितलं होतं की मी आता 2-3 दिवस मुंबईला निघालो आहे आणि आल्या ज्या दिवशी येईल त्या दिवशी किंवा त्या दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी याची व्हिजिट करू आणि इथली जर कामं काही अर्धवट झाली असतील, काही छोटी मोठी राहिली असतील किंवा मोठं जरी कुठलं काम राहिलं असेल तर 100% आपण त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पूर्ण करून घेऊ किंवा अधिकाऱ्यांच्याकडून काही जर चुका झाल्या असतील तर 100% अधिकाऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी ताकीद देऊ आणि जर वेळ पडली तर प्रसंगी त्यांच्यावर कारवाईसुद्धा करण्यामध्ये एक किंचितही आपण त्या ठिकाणी बघणार नाही. 100% हे काम चांगलं व्हायला पाहिजे, क्वालिटीचं व्हायला पाहिजे. या उद्यानाला जवळजवळ कोट्यावधी रुपयेचा खर्च हा शासनाकडून या ठिकाणी निधी आम्ही सर्वांनी मिळून आणलेला आहे आणि या निमित्तानं कामही तशाच पद्धतीनं चोख आणि चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा प्रशासनातले अधिकारी असतील, कुणाचीही गय केली जाणार नाही.